स्वागत करतोय। 22 फेब्रुवारी 2005 पासून आपण मला चांगल्या पद्धतीचं सहकार्य दिलंय। कुंभार साहेब पहिल्यापासून आपण बघत आहात। काय झालंय, काल माझे मित्र संजयजी पवार साहेब चांगले मित्र आहेत माझे, त्यांनी मला सल्ला दिला की मातोश्रीला कुणी भेटावं कुणी भेटू नये हा अधिकार मातोश्रीचा आहे। नक्की बघा, परवाच्या स्टेटमेंटमध्ये मी कुठंही असं बोललेलो नाही की मातोश्रीला भेटावं की न भेटावं। माझं म्हणणं एवढंच होतं की पक्षासाठी झीज करणारा 19 वर्ष मी जिल्हा प्रमुख आहे, 3 वर्ष मी हातकणंगले तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि 5 वर्षे हुपरीचा शहर प्रमुख म्हणून काम केलं। अंगावर प्रसंगी चाकूचे वार घेतलेले आहेत, पोलिसांचा लाठी खाल्लेली आहे। का मला वाटू नये की मी पक्षासाठी उभा राहायला पाहिजे। बरं, निर्णय निवडणुकीला गेला, येईन न येईन हा भाग गौण आहे, पण जी तुमच्याबरोबर तुम्ही उभी केली ती किती आपल्यावर राहिली हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। ते आपल्यावर कोण किती राहिलं त्या हे सुद्धा महत्त्वाचं आहे। मी राजू शेट्टी यांना विरोध एवढ्यासाठीच केला आहे की 2014ला महायुतीतनं त्यांना निवडून दिलं, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि बीजेपीची युती फिसकटली। अशा वेळेला राजू शेट्टी साहेबांनी त्याचा हात ओढून धरला। उद्धवजींनी भेटायला गेल्यावर जाऊ नका, सदाभाऊकांत खोत ते होते, मी साक्षीदार आहे घटनेचा। त्यावेळेला राजू शेट्टी निघून भाजपकडे गेले। माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असतील। मी माझ्या परवाच्या स्टेटमेंटमध्ये एवढं देखील बोललो, उद्धवजी ठाकरे हे माझं दैवत आहे, अजूनही दैवत आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या मुशीत मी तयार झालेला कार्यकर्ता आहे। माझ्या मनात पाप अजिबात नव्हतं कुंभार साहेब, पाप अजिबात नव्हतं, परंतु काही लोकांनी उद्धवजींचे कान भरलेले आहेत। जी शेजारची जे माझा जो विठ्ठल आहे त्याच्या शेजारचे जे बडवे आहेत आणि आपल्या जिल्ह्यातलेही काही लोकांनी त्याचे कान भरलेले आहेत की मुरली जाधव कदाचित बंड करण्याच्या तयारीत आहे। माझं शेवटचं वाक्य अजूनही बघा, त्यांना भेटून आल्यानंतर 8 दिवसानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन। याचा अर्थ मी काय पक्ष सोडेन का हा होता, पण त्याचा विपर्यास्त करण्यात आला। आता खरी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो काय झालंय। हे फक्त निमित्त होतं। माझी आपल्याला बंधूंना विनंती आहे, हे कदाचित माझं शेवटचं स्टेटमेंट असेल, पण हे पूर्णपणे त्या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं आहे। संपूर्ण महाराष्ट्राला कळायला पाहिजे की शिवसेनेमध्ये काय चाललंय। आता डॉक्टर सुजित मिंचेकर गेल्या 4 महिन्यापासून मुरलीधर जाधवांना पदमुक्त करा या विषयासाठी ते सातत्यानं झगडत आहेत। त्यांचा सपोर्ट ज्या हिंदुत्वाच्या विरोधात बोलणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या पूर्वी आता आहेत, त्यांची पूर्वीपासून सलगी आहे। मला नावसुद्धा त्यांचं घेऊ वाटत नाही। प्रवक्ते आहेत, चांगलं भाषण करतात, त्यांची आणि डॉक्टर सुजित मिंचेकरांची सलगी फार चांगली आहे। ज्याला डॉक्टर सुजित मिंचेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता, हे सगळं झाल्यावर प्रत्येक गावामध्ये त्यांची चाचपणी सुरू होती की आपण शिंदे गटामध्ये गेलो तर कसं होईल। जवळपास त्यांचं फिक्स झालेलं होतं। या ताईंनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही थांबा, गडबड करू नका। उद्धवजींची भेट करून दिली। त्यावेळेला त्यांनी सांगितलं मुरलीधर जाधवांना जर पदावरून तुम्ही कमी करत असाल तर मी शिवसेनेत परत राहतो।
ची भूमिका डॉक्टर मिंचेकरांनी त्यावेळेला घेतली आणि ह्याच्या पाठीमागं हे षडयंत्र रचत गेलं. ते सातत्यानं सांगत होते की दिवाळी झाली की मुरलीधर जाधवांना पदमुक्त करणार आहे. त्यांना निमित्त पाहिजे होतं. परवाचं निमित्त काय फार मोठं नव्हतं. बघा, डॉक्टर सुजित मिंचेकर ह्यांची बायको जिल्हा परिषदेला निवडणूक लढवली हुपरीतून, धनुष्यबाण चिन्ह पक्षाचं. त्यांनी त्यांचा एक संभाजी हंडे नावाचा फंटर प्रकाश आवाडेंना दिला आणि धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. माझी बायको नगरपालिकेला उभी राहिली. माझ्या बायकोच्या विरोधामध्ये त्यांनी भाजपला सपोर्ट केला. परवाच बाजार समितीची, वडगाव बाजार समितीची निवडणूक झाली. हे म्हाडे कोरे या गटामध्ये जाऊन डायरेक्ट भाषण केले आणि जे शिवसैनिक उभे होते यांच्या विरोधामध्ये या डॉक्टर मिंचेकरांनी भूमिका घेतली. मला सांगा, पक्षाची गद्दारी करणाऱ्या, बेईमानी करणारे तुम्हाला चालतात आणि माझ्यासारखा गेले 19 वर्ष जिल्हा प्रमुख काम करतोय. कुंभार साहेबांनी फार जवळून भेटले, एक अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासलंय, चप्पलपेक आंदोलन केले. जयसिंगपूर ते कोल्हापूर पायी चालत मोर्चा काढलाय साहेब. मी मोर्चा काढलाय सांगली कोल्हापूर चौपदरीकरण व्हावं म्हणून. ज्यावेळेला मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण होते, त्यांचा पहिला दौरा या जिल्ह्यामध्ये झाला. शिरोलीच्या फुलाच्या फुडणं येत होती मी, त्यांची गाडी अडून काळे झेंडे त्यांना दाखवले. त्या बिचाऱ्यांना हात जोडून नमस्कार करून सांगितला, साहेब तुमचं काम तर बोला, काय काम आहे. सांगली कोल्हापूर चौपदरीकरणाचा कार्यक्रम काय आहे ते मी त्यांना सांगितलं. पण त्याच वेळेला याच पक्षाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर विजयसिंह यादवांचा काहीतरी वाढदिवसाचा कार्यक्रम वडगावमध्ये होता. त्या कार्यक्रमात जयंत पाटील हे मी रस्त्यावर आंदोलन करतोय, पेपर कटिंग अजूनही बघा कुणाकडे असेल तर, त्या ठिकाणी स्टेजवर ऑर्केस्ट्रा असल्यासारखं गाणं म्हणतात, दुल्हे को सेहरा सुहाना लगता है, हे गाणं त्यांनी तिथं म्हटलं. अरे शिवसैनिक तळमळतोय रस्त्यावर, ते गाणी त्या ठिकाणी म्हटलं. आणि ह्याचं जर उद्धवजी ऐकत असतील तर आपण कुठं चाललोय. आणि त्या ताई ज्या आल्यात परवा आल्यात, तुमचं स्पीच चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण तुम्ही जर ह्याला खतपाणी घालत असाल तर माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकांनी फक्त गोळी घालून घ्यायचं राहिले साहेब. आता गोळी घातलो की माझा विषय संपला. एवढं माझ्यावर अन्याय झालेला आहे. माझं राजकीय कारकीर्द संपवली ही संपूर्ण डॉक्टर मिंचेकरांनी या आपल्या विभागाच्या संपर्क प्रमुखांनी पण त्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यात संपर्क प्रमुख म्हणजे मातोश्री आणि आमच्यामधला एक दुवा आहे. वेळोवेळी माझी लोकप्रतिनिधी किती शेण खातात हे आम्ही सारखं सांगत असतोय, पण ह्यांची भूमिका नेहमी नरोवा कुंजवा, त्याचं एक वाक्य आहे, नरोवा कुंजवा, या पद्धतीनं ते वागत गेले आणि माझ्यावर त्यांनी सुद्धा अन्याय केला साहेब. मातोश्रीला गेलो साहेबांना भेटायला, जवळपासची 2-4 लोक, पहिला बाबा काय काम आहे तुझं, पहिला त्यांना सांगायचं. मग साहेबांना म्हटलं, हां साहेब यांनी माझं तुमचं काम आहे सांगितलं, ठीक आहे, काय करायचं साहेब, भावना पुढं मांडायच्या. मग जर मीडियाला गेलो तर माझं चुकलं काय साहेब, मी त्यामध्ये चुकीचं काय बोललोय मला दाखवून द्या, मी चुकीचं काय बोललोय त्याच्यामध्ये. पक्ष अडचणीत होता, एकनाथ शिंदेच्या बंडानंतर पक्ष अडचणीत होता साहेब. ॲफिडेविट्स करायला सांगितले आम्हाला की प्रतिज्ञापत्र. या डॉक्टर मिंचेकरनी एकही स्वतःचं ॲफिडेविट दिलेलं नाही. या 2 जिल्हा प्रमुख केलेत, हा त्यांच्यात कामाला असणारा त्यांचा PI संजय चौगले कामाला असणारा, त्याचं सुद्धा ॲफिडेविट नाही. आणि दुसरा जिल्हा प्रमुख जो झालाय उगळे, त्यानं आपल्या बायकोचं सुद्धा ॲफिडेविट दिलं नाही साहेब. मी माझी पोरं, माझी बायको, माझ्या घरातले नातेवाईक सगळ्यांचं ॲफिडेविट दिलं आणि पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी मी साहेबांच्या पाठीशी राहिलो. माझी काही चूक झाली काय. ज्या वेळेला जयसिंगपूरला मोर्चा काढला आपण बघितला, 195 ब्लड प्रेशर या मुरलीधर जाधवाचं झालं. तिथले इन्स्पेक्टर राजेंद्र मस्के होते, कधीही फोन करून बघा, ब्लड प्रेशर 195 झालं माझं. मला नेऊन तात्काळ ICU मध्ये दाखल केलं, तरीसुद्धा मी पक्षामध्ये राहिलो. 2 दिवसात उद्धवजीने मला बोलून घेतलं, मुरली या. गेलो भेटायला. साताऱ्यामध्ये माझं ब्लड प्रेशर जवळजवळ 175 झालं. तिथे एका हायवेच्याकडेच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तर मी शिवसैनिक एवढा जर करत असलो आणि माझ्यावर जर अन्याय होणार असेल साहेब,
तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना म्हणतो हे झालंय, चुकीचं झालंय. तुम्ही बोलवा ना, मला बोलवा, सांगा. अरे मुरली तुझं चुकलंय, तू जाहीर बोलायला नको पाहिजेस. तुम्ही सांगायला पाहिजे का नको आम्हाला, सांगा बघू. तुम्ही विश्वास एका 19 वर्ष जिल्हा प्रमुख, 3 वर्ष तालुका प्रमुख, 5 वर्ष शहर प्रमुख, एक अर्ध्या मिनिटाच्या विचारामध्ये तुम्ही आम्हाला काढून टाकताय. बाळासाहेबांचे विचार आहेत साहेब. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलंय समोर कोण आहे अजिबात बघू नका, आपली भूमिका मांडा. सत्ता असो किंवा नसो परकडपणे मांडा. तेव्हा अन्याय करणं जेवढा गुन्हा आहे तेवढा अन्याय सहन करणं देखील गुन्हा आहे. या भूमिकेतून साहेब मी माझी त्या ठिकाणी की मी साहेबांच्याबद्दल, उद्धवजींच्याबद्दल, ते माझं दैवत आहेत, त्यांच्याबद्दल असेल किंवा माझ्या पक्षाबद्दल ज्यांनी मला मोठं केलं, या 4 अक्षरांनी मोठं केलं, याच्याबद्दल मी एक वाक्यही चुकीचं बोललेलं नाही आणि बोलणारही नाही. का तर मी एक उपरी कोल्हापूर वडाप करणारा कार्यकर्ता होता. मला मोठं केलं फक्त शिवसेनेनं केलं एवढं मला माहिती आहे. साहेब या अडचणीच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रानं जेवढे सदस्य नोंदणी दिली नाहीत कोर्टात दाखल करायला, या मुरली जाधवनं रात्रीचा दिवस केला. 75,000 शिवसैनिक सदस्य नोंदणी शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले, शेवडे, पन्हाळा 4 विधानसभा मतदारसंघातनं रात्रीचा दिवस करून मी दिले. का तर माझ्या पक्षाचं चिन्ह टिकू दे, माझं नाव टिकू दे. तरी सुद्धा आमच्यावर अन्याय. साहेब माझं नाव काही वर्तमानपत्रात उदय सामंतशी जोडलं गेलं. काही वर्तमानपत्रात आहे बातमी उदय सामंत. होय भेटलोय. का भेटलोय? मी एकटा नाही भेटलो, उद्धवजींची परवानगी घेऊन भेटलाय. त्यांचे PI रवी म्हात्रे म्हणून, त्यांना फोन केला. बाबा मला शिंदे गटात येण्यासाठी यांनी दबाव ऑनलाईन माझा MIDCतला प्लॉट काढून घेणार आहे, ज्याची रक्कम 1 कोटी रुपये मी भरलेली आहे. 1 कोटी रक्कम भरलेली आहे. तू इकडे नाही, तुझा प्लॉट काढून घेतो. साहेब ऑर्डर केली, प्लॉट काढून घेतला तिने, 1 कोटी जप्त केले. माझं जवळ 15-16 कोटीचं नुकसान केलं तरी मी तुमच्यावर राहिलो. माझ्यावर मी एकटा गेलो नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा माझ्यावर होते. हे रवी म्हात्रेंनी सांगितलं की तुम्ही त्याच्यावर जा, बिचारा अडचणीत आहे, पक्षावर राहिलाय तो, साहेबांचा निरोप आहे, तुम्ही जावा. मग आज कुणीतरी सांगताय, पेपरला बातमी आली की मुरली जाधव या ठिकाणी उदय सामंतांना भेटले. माझं काम होतं प्लॉटचं, भेटलो मी त्यांना. मी नाकारत नाही. हा बाळासाहेबाचा बच्चा आहे, मराठ्याचा बच्चा आहे. मराठा मारताय, मरता नाही. मी काय असा लेच्यापेक्षा आईचं दूध पेलेलं नाही. मी गेलोय तिथं, माझं काम आहे, करायला पाहिजे. अंबादास दानवे माझ्याबरोबर होते. आपण फोन करून कधी विचारू शकता त्यांना, बा मुरली जाधवराव तुम्ही गेला होता काय. हां, सगळ्यात महत्त्वाचा, ज्या डॉक्टर सुजित मिंचेकरांनी हे षडयंत्र करून, ताई लक्षात आले का तुमच्या? आल्यात ना? सुषमाताई अंधारे. ताकाला जाताना मोगा लपवायचा काय गरज नाही. आता काय सुषमाताई अंधारे या, तुम्हाला माहीत असेल साहेब, बीडचा जिल्हा प्रमुख बदलला, आपण वर्तमानपत्रातनं बघितलं असेल. तिथं देखील त्यांनी, माझं साहेबांना कळकळीची विनंती आहे हो, शिवसेना देव देश धर्माचं रक्षण करणारी संघटना आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारणकारी संघटना आहे. या संघटनेमध्ये विनंती आहे साहेब, अशा लोकांना डवळाडवळ करून देऊ नका हो. जीवाचं रान करणारा, रक्त सांडणारा शिवसैनिक या ठिकाणी आहे. माझ्यावर चाकूचे वार झालेले आहे साहेब, चाकूचे वार झालेले आहेत संघटनेसाठी, तरी सुद्धा आम्ही तुमच्याबरोबर आहे. काय आणि MIDCचा विषय निघाला म्हणून सांगतोच. एक टेक्स्टाईल पार्क आहे, कुणाच्या नाव नाही, त्याचे मी नाव आज घेणार नाही. या ठिकाणी जवळपास या डॉक्टर सुजित मिंचेकरच्या माध्यमातून 67 एकरचा भूखंड घोटाळा सुरू आहे MIDCमध्ये. या डॉक्टर मिंचेकरांची एक टोळी आहे. ही टोळी या MIDC कार्यालयामध्ये सातत्यानं काम करत असते. त्या ठिकाणी 5-6 लोकांची टोळी आहे. ही टोळी त्या ठिकाणी काम करत असते आणि 67 एकरचा, ज्याची केंद्र सरकारची ते जे अनुदान उचललंय आणि ते खर्च बी झालंय, आता तो प्लॉट काहीतरी देणं घेणं करून ट्रान्सफर करण्याच्या नादामध्ये आहेत, संस्थेमध्ये नावं देण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी आहेत.
हा भूखंड घोटाळा MIDCचे चौकशी करा. डॉक्टर सुजित मिंचेकर या ठिकाणी किती MIDCचे प्लॉट घेतले, किती विकले, किती एजन्सी करतोय तिथं. आणि खरं सांगतो तुम्हाला, खोटं सांगणार नाही. डॉक्टर सुजित मिंचेकर ज्या वेळेला त्या गटाकडे जायचं त्यांचं चाललं तर त्याच वेळेला त्यांनी वरिष्ठांना कळवलं मुरलीधर जाधवांच्याकडे गोकुळचं पद आहे काढून घ्या, मुरली जाधवांकडे MIDCचा प्लॉट काढून घ्या, म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला सरेंडर होतोय. गोकुळ मी हायकोर्टाकडनं आणलंय करून, गोकुळ मी आणलाय हायकोर्टाकडनं. हा बाळासाहेब ठाकरेचा बच्चा आहे, लढणारा बच्चा आहे. काय बाळासाहेबांचे विचार या डोक्यामध्ये इतके प्रचंड बिंदे आहेत, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये घबरत नाही, काही नाही. साहेब मी उपरी कोल्हापूर वडाप करत होतो, या बाळासाहेबांच्या 4 अक्षरामुळे शहर प्रमुख, तालुका प्रमुख आणि या ठिकाणी जिल्हा प्रमुख झालो. सातत्यानं चळवळीत राहणारा कार्यकर्ता आज हातात तोंडाशी आलेला माझा घास. आजी आणि माझ्या खासदारांच्यावर प्रचंड नाराजी आहे, प्रचंड नाराजी आहे. साहेबांची सहानुभूती आहे. आणि कधी नाही तो दलित मुस्लिम जो वर्ग आहे तो शिवसेनेकडे आकृष्ट झाला. अशा काळात जर मी माझी उमेदवारी जर तिथं मागत असलो, माझी काय चूक आहे हो सांगा, काय चूक आहे? तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आला तर तेवढा तितकासा वेळ मिळत नाही, काय चूक आहे? संपर्क प्रमुख हा आमचा दुवा असतो का नाही? संपर्क प्रमुखांनी ह्या गोष्टीचं हे करायचं असतं का नाही? अजिबात नाही. तडकाफडकी एका वाक्यामध्ये माझी या ठिकाणी मला पक्षातून त्याने हकालपट्टी केले. वास्करी इतके दिवस मी माझ्या पक्षाची सेवा केल्या, हकालपट्टी मला फार वेदनादायक. रोज मी स्टीलच्या 2 गोळ्या खाऊन झोपायला लागलोय. मला हे वेदना सहन होईना झाला. काल थोडासा मेंदूला सुद्धा माइल्ड विषय झाला, काल सुद्धा मला सहन होईना झालं या गोष्टी, की हे असं झालंच असेल कसं, हे मला पटन झालं. साहेब मला माझं जे पोटात होतं ते ओठावर आणून मी तुमच्यापुढे बोललेलं आहे. काय माझ्या चुकून शब्द गेले असतील आपल्याबद्दल मला क्षमा करा. इथून पुढच्या काळात देखील आपण आधी सहकार्य केलं तशा पद्धतीने सहकार्य करावं ही विनंती करतोय. थांबतो. साहेब आपण आपली भूमिका मांडलेली आहे. आता तुम्ही शिवसेनेतच राहणार की शिंदे गटासोबत जाणार का चौथा सभा मांडणार? याला जोडून असतं तुमच्या षडयंत्र केलं जात होतं हे तुम्हाला माहित होतं. ही गोष्ट तुम्ही शिवसेनेच्या कोणकोणत्या नेत्यांना सांगितला, त्यांनी ती गोष्ट मातोश्रीपर्यंत पोहोचवली का? तिथं न्याय मिळाला का? कुठली विंचकरांचं षडयंत्र याला वरचे लोक सामील होते. कोण कोण नाव सांगा. आहे संपर्क प्रमुख आहेत. नाव सांगा ना. संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवाडकर. हां दुधवाडकर. विषय असा आहे की ते चालले होते दुसरीकडे, त्यांना थांबवायसाठी त्या ताईंनाही मध्यस्थी करून त्यांना थांबवलं. पण माझा त्यांना सवाल आहे, हातकणंगले विधानसभा मतदारसंघात जर महाविकास आघाडी झाली आणि विद्यमान आमदारांना तिकीट मिळालं तर हे काय दिवे लावणार? आज यांनी मला काढून तिथं हे केलंय, हे काय दिवे लावणार त्यांनी सांगू देत. काय दिवे लावणार आहेत? राहणार तुम्ही पक्षावर राहणार? त्रास होतोय साहेब, फार त्रास होतोय. आपण जे स्टेटमेंट केलं ते जरा घाई झाली असं वाटत नाही का? नाही मला काही वाटत नाही. मी बघा कुंभार साहेबांना माहिती आहे पहिल्यापासून आक्रमक कुणालाही न भीता मी काम करणारा कार्यकर्ता, आक्रमकपणे बोलणार आहे. आणि साहेब मी काय चुकीचं बोललोय असं वाटत नाही. बाळासाहेबांनी सांगितलंय. पुढची भूमिका तुमची काय असणार ते? मी साहेब माझं मानसिक संतुलन कालपासून प्रचंड बिघडलेलं आहे. मी अजून कोणताही कसला विचार केला, मानसिक संतुलन इतकं बिघडलं आहे की मी, माझी 2 मुलं आणि माझी बायको इतक्या टेन्शनमध्ये आहेत. हे असं झालंय आम्हाला अजून पटना झालंय. साहेबांनी निर्णय घेतलाच कसा या लोकांचा ऐकून? म्हणजे जिल्ह्यात असे काही लोक ठेवलेत का? आपण पक्ष संपवायचं ठरवलंय काय करायचं ठरवलंय? काल राजेश क्षीरसागर यांनी एक वक्तव्य केलं. आम्हाला जे 2-2.5 वर्षापूर्वी कळालं ते त्यांना कदाचित आज कळालं असेल, असं त्यांचं वक्तव्य होतं. आणि जर तुम्ही शिंदे गटात यायची इच्छा व्यक्त केली तर सर्वांचा विचार करून तुम्हाला सामावून देखील घेऊ, अशा पद्धतीनं तो त्यांचा वैयक्तिक विषय साहेब. त्यांनी आशावादी, मी वाचलं ते आशावादी आहेत म्हणून, ठीक आहे त्यांची आशा असू दे त्यांच्या पुढं. संजय पवारांनी सांगितलं, आमची विनंती आहे मुरलीबाईंकडे, मुरलीबाईला भरपूर दिलं आहे. मला संजय पवारांना एक विचारायचं आहे, एक गोकुळ सोडलं तर साहेब मला काय दिलं आणि माझं कष्ट किती आहेत? तुम्ही अगदी पहिल्या दिवशीपासून बघितलंय कष्ट किती आहेत आणि काय मला भरपूर दिलंय. साहेब माझ्या अंगावर साहेब तुम्ही लढवय्या कार्यकर्ता आहे. हे सगळं घडल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का? आमच्याकडे राहावं असं काही अपेक्षा व्यक्त केली नाही, कुणीही केलेलं नाही. आणि मी
कुणाचाही फोन तसा आला नाही आणि स्वीकारलेला नाही. दुसरा विषय की आज मी जात्यात आहे, मला जे सल्ला द्यायला आलेत काय पवारसाहेब असतील, देवणेसाहेब असतील, ही सगळी माझी चांगली दोस्त आहेत. मी हेही तुम्हाला सांगतो, माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर कदाचित त्यांना वरून फोन येईल की तुम्ही काहीतरी याला उत्तर द्या म्हणून. ते माझे चांगले मित्र आहेत, पूर्वी होते, अजूनही आहेत. आज मी जात्यात आहे, तुम्ही सुपात आहे, उद्यासुद्धा तुम्ही जात्यात येणार आहे, तुम्हीसुद्धा जात्यात येणार आहे. हे सुद्धा तिने त्या ठिकाणी लक्ष ठेवायला पाहिजे की शिवसैनिकाच्याच खांद्यावर बंदूक ठेवू नये. कदाचित त्यांना फोन येईल, मुरलीनं जे बोलाय त्याला उत्तर द्या. शिंदे गटाचा अनेक हा भाग वेगळा, पण त्यांनी जे वक्तव्य केलं की जे आम्हाला 2.5 वर्षापूर्वी कळलं ते त्यांना आज कळालं असेल, हे तुम्हाला बरोबर वाटतं का? कारण तुम्ही आज म्हणताय ते सुपात आहेत, उद्या ते देखील जात्यात येणार आहे. हे मग नाही, माझ्यावर झालेला अन्याय साहेब मी त्या ठिकाणी मांडला आहे. ते त्यांचं राजेश क्षीरसागरचं म्हणणं आहे 2-2.5 वर्षापूर्वी आता माझ्यावर जो अन्याय जो तो मांडला आहे ते त्यांचं मत होतं ते त्यांनी मांडलेलं आहे. पक्षानं अजूनही काही धडा घेतलेला नाहीये का एकनिष्ठ शिवसैनिकांच्या या सगळ्या त्यागावर असं वाटतं का हा सगळा निर्णय आहे? दुसरा असा आहे, आज तुम्हाला पदावरून पदमुक्त केलं, म्हणजे जिल्हा प्रमुख पदावरून पदमुक्त केलं. शिवसैनिक म्हणून तुम्हाला हे केलं नाही अजून निष्ठावून शिवसैनिक म्हणून तुम्ही पक्षातून अक्कलपट्टी झाले का असं तुमचं? तुम्ही आता म्हणाले माझ्या कदाचित ही प्रेस झाल्यानंतर ते सुद्धा करतील. नाही ऐकून घ्या, अक्कलपट्टी तुमची पदावरून झालेली आहे, शिवसैनिक म्हणून झालेली नाही अजून. मग मी हे मांडायचं नाही का माझं? शिवसैनिक म्हणून राहणार नाही, हे माझा अन्याय झालेला मी मांडायचं नाही. अन्याय मांडता की तुम्ही, परंतु तुमची शिवसेनेत अक्कलपट्टी झालेली नाही, पदावर अक्कलपट्टी झाली, तुम्ही शिवसेनेत आहात. बघा, याबाबत तुम्ही शिवसैनिक याबाबत तुम्ही पक्ष प्रमुखांच्या समोर काय मांडणार आहे का तुमचं मत? हे बघा साहेब, एखादी केस झाली तर कोर्टामध्ये जाते, कोर्टामध्ये एखाद्या आरोपीला वकील देतो, वकील आपलं म्हणणं मांडत असतोय. अरे एवढ्या वर्षाचा त्याग, एक 5 मिनिटं तर द्या बोलायला, मग निर्णय घ्या. 5 मिनिटं तर द्या ना. 5 मिनिटं सुद्धा तुम्ही देत नाही, डायरेक्ट निर्णय करताय. कितपत योग्य आहे साहेब? मी शिवसैनिक आहे, शिवसैनिक म्हणून राहणार. अशामुळे शिवसेना फुटली असं म्हणायचं का? मी इतका मोठा नेता नाही, अशामुळे शिवसेना फुटली. मी एक छोटा एका विभागाचा जिल्हा प्रमुख आहे. ते वरच्यांनी आता तर ठरवावं काय करायचं. तुम्ही मगाशी आता 6 महिने प्रयत्न सुरू होता, त्यात तुम्ही काही प्रयत्न का केले नाही की बाबा या असाच चाललंय, सुजित मिंचेकर तुमच्या विरोधात षडयंत्र असताय, सगळं चाललंय, सगळ्यांना माहित आहे. परंतु त्याची कमिटमेंट झाली, त्यांना लोकप्रतिनिधींची गरज आहे, लोकप्रतिनिधींची गरज आहे, आमची गरज आहे असं वाटत नाही. याचं कारण एक सांगतो. एखाद्या पत्रिकेत नजर चुकीनं एखाद्या प्रतिनिधीचं नाव राहून गेलं, वरनं दरडावून विचारलं जात आहे, अरे त्याचं नाव का नाही, नाव घे त्याचं. पण ह्यांचे विचारमंच असतात, ह्यांचे फाउंडेशन असतात, यांचे ते शिक्षक पुरस्कार असतात. यावेळेला उद्धवजी, आदित्यजी, बाळासाहेबजी ही सगळे फोटो असतात. मग कुठल्या तरी दुसऱ्याच पक्षाचा तिथं फोटो असतोय फाउंडेशनच्या कार्यक्रमाला. जिल्हा प्रमुखला बोलवलं जात नाही. यावेळेला वरिष्ठ आमचे संपर्क प्रमुख त्यांना अजिबात विचारत नाही. का? नरोवा कुंजवा, कुणाला अंगावर घ्यायचं नाही, आपली तक्रारवर होऊ नये, कुणाला अंगावर घ्यायचं नाही, आपली तक्रार होऊ नये. हे बरोबर नाही ना साहेब. माझा स्वभाव असा आहे, धडक बेधडक आहे, समोर बोलत असतो, करत असतो. तुम्ही आता शिवसैनिक राहणार, उद्या जर भविष्यात राजू शेट्टींना तिथे जे काही पुढच्या राजकीय घडामोडी तर वेगळा विषय. त्यावेळेला तुम्ही जर शिवसैनिक राहिला आणि पक्षाला आदेश दिला, तुम्ही काय करणार आहे? तो जर तरचा विषय साहेब. आता एवढं रामायण घडल्यावर बी राजू शेट्टीला घेतात काय? बघूया जरा काय रामायण घडल्यावर. राजू शेट्टीने घेणार नाही असं काय मी म्हणत नाही. पण तुम्ही जर त्या शिरोळपासून आंबा घाटापर्यंत प्रत्येक गावात गेलात ना, तर हे झालं, या प्रकरणाची चर्चा वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे. झालंय, चुकीच झालंय. एका राजू शेट्टीसाठी इतक्या वर्षी जिल्हा प्रमुख राहिलेल्या माणसाला थांबवणं बरोबर नाही. काय तर सर्वे करतील ना. माझं आणखी एक मत, जरा दीपक, माझं आणखी एक मत असं आहे, मुरली जाधवला विरोध आहे ना, ठीक, उल्हास पाटलाला द्या, सत्यजित पाटलाला द्या, डॉक्टर मिंचेकरला द्या. हा शिवसैनिक 2 पावलं त्यांच्या पुढे असेल, पण शिवसैनिकच द्या, शिवसैनिकच द्या. उपरा 2009ला घेतला रघुनाथ पाटील, 2014ला घेतला राजू शेट्टी,
2019ला घेतला धैर्यशील माने. काय केलं होतं तिने? एक तर शिवसैनिकाचं काहीतरी भलं करायचं होतं, काम करायचं होतं. निवेदिता मान्य त्या जरा अगोदर होत्या. मी जिल्हाप्रमुख झाल्यापासूनच सांगावं, मी एकदम मागं नको जायला. मग एवढी सगळी घटना घडली साहेब, जरा वाचा फोडा एवढाच विषय आहे. मग कधी तुमची भूमिका कधी जाहीर करणार आहे? माझी मनस्थिती साहेब बरोबर नाही. माझा मेंदू काम करायचा बंद झाला. मेंदू काम कन्फ्यूज झालोय, काम करायचा बंद झाला. मनस्थिती माझीच नाही, माझी दोन्ही मुलं आलेत बघा इथं. त्यामुळे बाकीचे सगळे विधान बेधडक करत असताना तुमची मनस्थिती व्यवस्थित आहे आणि या काही मुद्द्यांच्या बाबतीत मनस्थिती काय नाही व्यवस्थित. भावनिक होते लिपारी साहेब. इथं या खुर्चीवर बसला की तुमची तीच भावना होणार आहे. काय ज्याचं जळतंय ना त्यालाच कळतंय साहेब. सुद्धा बोलता बोलता एक मुद्दा तुमच्यासाठी चुकीचा झाला. पण तुमच्यावर राजू शेट्टीसाठी जिल्हा प्रमुखांना हटवलं म्हणून शिवसैनिकांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजी असं तुमचं विधान आहे. तर त्याच्यामुळे नाराज होऊन शाखा प्रमुख तालुका प्रमुखांचं राजीनामा सत्र सुरू झालंय का? झाली मी नाही येणं तिला नाही, मी कुणालाही सांगणार नाही. मी पाप करणार नाही, पाप करणार नाही, भगव्याची प्रतारणा करणार नाही. कुणाला ये बाबा माझ्यावर आहे हे कर्जा नाही. तुमचं तुमचं चाललंय, आम्ही बी आहे तुमच्याबरोबर. चला तुम्ही बोलवला ठीक, नाही बोलवला पक्ष अजून काही वेगळी जबाबदारी देणार तर विजय देवनानं काढले जिल्हा प्रमुख. काय किंमत आहे संपर्क प्रमुख? तुम्हाला ते ए! तुम्हाला जिल्हा प्रमुख बोलत पाहिजे. वाघ हा गवत खात नाही, एक लक्षात ठेव, वाघ गवत खात नाही. आता ज्यांना शिवसेना जिल्हा प्रमुख नेमलंय, दादा साहेब, आता ज्यांना शिवसेना जिल्हा प्रमुख नेमलंय हा. ते तुमच्याबरोबर किती वर्षापासून काम करतात? बघा, एक तर ते यांचा पीए होता, मिंचेकरांचा पीए होता संजय चौगले, त्याचं गाव रुई, आता तो राहतो इचलकरंजीला. वैभव उळे हा तालुका प्रमुख होता, ठीक आहे, त्याला प्रमोटेड केलं, ठीक आहे, काय पण हा कामाला होता त्यांच्यात, त्याला दिलं. काय पार्टीसाठी योगदान, ज्याचं ॲफिडेट नाही, सदस्य नोंदणी नाही, काय तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार असं तुमचा दावा आहे. तर यापूर्वी तुम्ही काही निवडणुका लढवल्या, इचलकरंजी विधानसभा. माझं डिपॉझिट जप्त झालंय, तुमचा लेख वाचलाय मी, आणि असं का करताय? माझा प्रश्न आहे का? प्रश्न आहे का? लेख आहे तो, त्याचा मुद्दा वेगळा आहे तो, की तुम्ही इचलकरंजी विधानसभा लढवले, उपरीमध्ये थेट नगराध्यक्ष निवडवले, त्या निवडणुकीचं तुम्ही काय विश्लेषण करताय? ऐका साहेब, ऐका साहेब सांगतो. इथले महेश जाधव माहिती आहेत ना तुम्हाला, भाजपचे. पहिला नगरपालिकेला किती मतं पडली, ती नंतर किती पडली. प्रत्येक निवडणुकीची सिच्युएशन लिपारे साहेब वेगवेगळी असते, प्रत्येक इलेक्शनची. सातत्यानं आता या परिस्थितीमध्ये उद्धवजींची सहानुभूती किती प्रचंड आहे. मुरलीदादा गौण आहे, दगड उभा करा, इंडिया आघाडीत निवडून येणार, ही परिस्थिती निर्माण झालेली आत्ता आहे. वेगवेगळ्या असते. मी तुमच्या मताची सहमत आहे. माझी नगरपालिकेत लायकी नव्हती, विधानसभेत लायकी नव्हती, मी लेख वाचलाय तुमचा, काय परंतु प्रत्येक निवडणुकीत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा वेगवेगळे असते. लोक ठरवतील ना, परत डिपॉझिट करायचं तर करतील, काय त्याला विषय. म्हणून काय आम्ही मागू नये, मागू नये का साहेब सांगा. बघा, 4 वर्ष 11 महिने 15 दिवस नुसतं धगधग करायची, आणि शेवटच्या 15 दिवस दुसऱ्याला उरावर घेतला. काय बरं, समजा घेतला धैर्यशील मानेसारखा, उपयोग काय झाला पक्षाला सांगा. राजू शेट्टी घेतला, काय पार्टीला उपयोग झाला 2014ला? बरोबर आहे ना माझं? तुमचं बरोबर आहे, माझी लायकी नाही निवडणूक लढवायची, असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? तुम्ही काय विश्लेषण करताय ते बघायचं. नाही, मुळात असं आहे की इंडिया आघाडीकडून उमेदवार कोण हे अजून ठरायचं आहे. हे ठरायचं असताना अशा प्रकारे जाहीर भूमिका घेतल्यानंतर पक्षश्रेष्ठींना ते पटलं नाही, कारण साहेब, उद्धव ठाकरेंच्यावर थेट नाही आरोप नाही नाहीये. नाही नाही ऐका जरा, मी परत माझी व्हिडिओ चेक करून बघा तुम्ही. मी मागितलंय त्यांच्याकडं पक्षश्रेष्ठी, म्हणजे मागायचंच नाही, काय मागितलंय. माझा विचार व्हावा, राजू शेट्टी आपल्याला 2014ला फसवलाय, त्याला नको साहेब, त्याला नको. माझा विचार व्हावा एवढं. ठीक आहे, तुम्ही बोलून घ्या, सांगा आम्हाला मुरली थांब असा आहे तसा आहे, काय डायरेक्टच. हो, म्हटलं की माझी प्रेस तरी पूर्ण ऐकायची, त्यानंतर तुम्ही स्टेटमेंट करा. साहेब, प्रेस झाल्यावरती लगेच अंदर की बात अलग आहे, बाहर की बात अलग आहे. काय नेमकं तुमच्यावर पोहोचले? मी नाही त्याचा वा कोण नाही. काल इचलकरंजीमध्ये राजू शेट्टींनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. मुरलीधर माझे चांगले मित्र आहेत, त्यांना वाईट वाटायचे कारणच नाही. साहेब, जवळपास राजू शेट्टी आहेत, हीच अंदर की बात आहे, दुसरं काय नाही. इंडिया कोण शिवसेना एकमेव माणूस ठरवणार नाही, कारण राष्ट्रवादी ऐका. जागा आहे, त्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मतं तिकडे त्या ठिकाणी मोठी आहेत. त्या सगळ्यांचा निर्णय जर असेल
तर मग मुरलीधर जाधवांना ऑब्जेक्शन घेण्याची गरज काय? सर बोलून घेऊन सांगा की समजून बोलून घेऊन सांगा बाबा मुरल्या असं आहे थांबा लागतंय, भाजपच्या विरुद्ध लढायचं आहे आपल्याला, काय तर करायचं आहे, सांगा ना. पण इतक्या वर्षाचा त्याग लगेच 5 मिनिटात डाऊन कर, बरं एकच दिवस घ्या. 9 आणि 10 तारखेला आदित्य ठाकरेंचा दौरा. हो नक्की यशस्वी करणार सभा, काय दौरा यशस्वी होणार, काय अडचण नाही. म्हणजे पक्षातून हकलपट्टी केल्यानंतर हे तुम्ही आज- पक्षातून आत्ताच तर तुम्ही म्हटला दीपकराव शिवसैनिक अजून आहात, मग शिवसैनिक म्हणून आंदोलन मोर्चे बी केले, ते आई पुढे करणार आहे. पदावरून हकलपट्टी केल्यानंतर नाही. मुरलीधर जाधव यांची स्पष्टता दिसत नाहीये. तुम्ही पत्रकार बैठक घेताय, बळव्यांच्या बद्दल बोलताय, सुषमा अंधारे असतील किंवा दुसरे नेते आहेत त्याच्याबद्दल बोलताय. तुम्ही नेमकं काय करणार आहात? इथून पुढे शिवसैनिक म्हणूनच राहणार आहे का? हा, शिवसैनिक म्हणून राहणार. महाराष्ट्रात 2 शिवसैनिक आहेत. दोन दोन शिवसेना आहेत, त्यात 2 शिवसैनिक. तुम्ही कुठले शिवसैनिक म्हणून राहणार आहात ते सांगा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक म्हणून बोलवलं तर काम करायचं, नाही निवांत जेवढं जमल तेवढं आपलं. जर चुकीनं काय म्हणजे बोलण्याच्या ओघात काय झालं असेल तर माफ करायला लागेल.